नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कामतांच्या घरी रामनवमीचा उत्सव साजरा होत असतो। सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनी दोघीही पाळणा म्हणत असतात, रामासाठी प्रार्थना करत असतात। सगळेजण खूप आनंदात आहेत। इतक्या दिवसानंतर कामत हाऊसमध्ये अशी पूजा वगैरे होताना पाहायला मिळत आहे। नाहीतर सरकारने या सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या होत्या, स्वतःही करायच्या नाहीत आणि दुसऱ्यालाही करू द्यायच्या नाहीत, अशा पद्धतीचं वर्तन हे सरकारचं चाललेलं होतं। पण आता कानामुळे या घरामध्ये आनंद आलेला आहे। कानामुळेच खरी तेजस्विनी कोण आहे ती सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं। तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा घरातले सगळेजण खूप आनंदात असतात, सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि फायनली या गोष्टी आता सगळ्यांनी स्वीकारलेल्या असतात। सखीला तर एवढा आनंद झालेला असतो, तिची खरी आईही तिच्याबरोबर असते। इतके दिवस जी सखी आपल्या आईसाठी आसुसलेली असायची, आई आई म्हणत तिच्या मागे फिरावं तिला वाटायचं, पण त्या सखीच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे सखीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं। कारण सरकारांनी कधीच तिला आईचं प्रेम दिलेलं नाही, तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेले आहेत। त्याचबरोबर गौतम, परशु या सगळ्यांना सुद्धा तेवढाच सरकारांनी त्रास दिलेला आहे। या सगळ्या त्रासातून या कामत कुटुंबांची मुक्ती झालेली असते। पण सखीची एक गोष्ट मात्र चुकलेली आहे आणि ती म्हणजे त्या सरकारला तिने मोकळं सोडलेलं आहे। खरं तर सरकारला पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं होतं, पण सखीने स्वतःची अक्कल चालवलेली आहे। आता सखीचं डोकं किती चालतं हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ती सरकार आहे, सरकारला अशा पद्धतीने बाहेर सोडणं हे चुकीचंच आहे। पण सखीने केलेली चूक आहे आणि आता त्याची शिक्षा मात्र पुन्हा कुणाला भोगायला लागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। पूजा सुरू असते, सगळेजण पूजा करत आहेत आणि त्याचबरोबर सगळेजण तिथे पाळणा सुद्धा म्हणत आहेत। सखी सुद्धा आपल्या आईच्या बरोबरीने पाळणा म्हणते, तेव्हा तेजस्विनी तिच्याकडे पाहते। तेजस्विनीलाही धक्का बसतो, कारण सखी सेम पाळणा म्हणत असते। इकडे बाहेर किरण आणि संदीप हे दोघं जण बाहेर थांबलेले असतात, कारण कधी एकदा तिथे सरकार येते आणि सरकारला उचलून ताब्यात घ्यायचं हे त्यांचं ठरलेलं असतं। पण सरकार काही त्यांना दिसत नाही, सरकारचं लक्ष मात्र बरोबर असतं। सरकार म्हणते हा तोच माणूस आहे, म्हणजे ज्याला सरकारने पकडला होता आणि धू धू धुतलेला होता, हा तोच माणूस आहे, असं सरकारच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि सरकार मात्र विचार करत असते की नाही, नक्कीच कानाचा काही डाव तर नसेल, कारण त्याच्यासोबत तिथं किरण सुद्धा बसलेला आहे। ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलेली असते आणि मग मात्र सरकार आता तिथून लपून या दोघांच्या तावडीत आपण न सापडता पुढे जाणं गरजेचं आहे, हे सरकारच्या लक्षात आलेलं असतं। म्हणून सरकार लपत लपत आता तिथनं चाललेली असते। त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे सरकारने बरोबर हेरलेलं असतं, काय होणार आहे पुढं, कोण आहे आणि कोणामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो, या गोष्टी सरकारच्या लक्षात आलेल्या असतात। किरण मात्र म्हणत असतो की नाही, संदीप म्हणत असतो की कोणतरी एक बाई आहे ना, ती चाललेली दिसते, असं संदीपने म्हटलेलं असतं। पण सरकार मात्र खूपच चालाकीने तिथून निघालेली असते, कारण या दोघांच्याही नजरेत पडायला नकोय, कारण कानाचा एखादा वेगळा डाव असेल तर आपण त्यामध्ये अडकू, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते। असं म्हणत तिने डोक्यावरती पदर घेते आणि लंगत लंगत ती चाललेली असते, कारण तिच्या पायाला लागले असं तिला दाखवायचं असतं। कारण सरकार नेहमीच्या स्टाईलमध्ये तर बाहेर पडलेलीच नाहीये, जी काय आहे ती वेगळं रूप आहे, त्यामुळं कुणी तिच्यावर संशय घेण्याचा प्रश्नच येत नाही। संजय मात्र म्हणत असतो की नाही, मला असं वाटतंय की ती व्यक्ती जी आहे ती सरकार आहे, पण इथे मात्र आता सरकारच्या बाबतीत सांगितलं जातं की नाही, ती सरकार नाहीये, कारण आपण सरकारांना काय आज ओळखतोय का, सरकार कसे आहेत ते आपल्याला चांगलंच माहिती आहे। नक्कीच ती वेगळीच कोणतरी व्यक्ती आहे असं इथे समोर येतं। सरकार मात्र डोक्यावर पदर घेऊन तिथून निघून जाते आणि तेवढ्यातच इकडे किरणला कानाचा फोन येतो, सरकार मिळाली का, घेतलं का तिला ताब्यात। तेव्हा किरण म्हणत असतो की नाही, नाही घेतलेलं, कारण ती सरकार आलेलीच नाही बाहेर, किती वेळ झाला आम्ही बाहेर थांबलोय। तेव्हा काना सांगायला सुरुवात करतो, अरे विसरलात का तुम्ही, फाटक्या साडीमध्ये आत्ता ती बाहेर पडलीये। आता मात्र किरण आणि संजय या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते, म्हणजे फाटक्या साडीत घराच्या बाहेर पडलेली जी बाई होती ती सरकार होती। मग कानाचा लगेच फोन ठेवला जातो आणि इकडे किरण आणि संजय दोघंही धावत सुटतात। काहीही झालं तरीही ही बाई कोण आहे, तिला आपल्याला शोधावंच लागणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच दोघंही धावत निघालेले असतात। इकडे किरण म्हणत असतो की थांब थांब, पकडतो तिला आम्ही, असं म्हणत किरण आणि हे दोघंही पळत सुटतात।
पण आता एवढ्या लवकर तर सरकार मात्र त्यांच्या हाती लागणार नसते. काय होऊ शकतं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण इकडे आता काहीही करून या सगळ्यातून मार्ग काढणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे हे लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सखी तिथे येते आणि कानाला आरती देते. कान्हा आरती घेतो. इकडे सरकार एका सार्वजनिक नळाच्या तिथे आलेले असते आणि तोंडावर पाणी मारते. कारण सगळ्या तोंडाला तिच्या गुलाल लागलेला असतो, म्हणून तिने तोंडावरती पाणी मारायला घेतलेलं असतं. आणि त्याचवेळी पाणी मारल्यावर तिचं लक्ष जातं, तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचा हात लाल झालेला आहे. तेव्हा स्वतःच ती म्हणू लागते की रक्त आणि रंग यातला फरकच कळत नाहीये. याच संधीचा फायदा आता आपण घ्यायचा आहे. काहीही झालं तरीही या लोकांना मी एकत्र येऊ देणार नाही आणि यांनी मला मोकळं सोडून खूप मोठी घोडचूक केलेली आहे. त्याची शिक्षा तर ते भोगावी लागणारच आहे, असा विचार इकडे सरकारने केलेला असतो. आणि सरकारच्या डोक्यात आता वेगळा चालू असतो, तो म्हणजे डाव. सरकार म्हणू लागतं की ते आता सरकार 2.0 बाहेर येत आहे. आता सगळ्यांना कळेल की काय होऊ शकतं. त्यांनी मला मोकळं सोडून जी चूक केलेली आहे ती त्यांच्या अंगलट येऊ शकते. आता त्यांना कळेल हा विचार सुरू झालेला असतो. इकडे कान्हा घरी आलेला असतो. कान्हा, कबीर राजलक्ष्मी बरोबर म्हणजे मा बरोबर बोलत असतात. मा म्हणत असते, उपयोग काय रे तुमच्या हुशारीचा आणि काय नुसत्या तुम्ही बडाया मारता. त्या बाईला तुम्ही ताब्यात घेऊ शकलेला नाहीये साधं नाही. आतापर्यंत खूप बडाया मारलेल्या आहेत ना. बरोबर आहे, कारण हेच तुम्ही करू शकता. कारण त्या मनस्विनीला ताब्यात घेतलं नाही तुम्ही, ही खूप मोठी चूक झालेली आहे. तेव्हा किरण आणि त्याचबरोबर इकडे कान्हा बोलत असतात की हो बरोबर आहे, ही मोठी चूक झाली, आम्ही लवकरच तिला पकडून आणू. तेव्हा मात्र इकडे ते राजलक्ष्मीचं म्हणणं पण बरोबर असतं. जोपर्यंत त्या बाईला ताब्यात घेऊ शकत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. कारण जर का त्या बाईला ताब्यात घेतलं नाही तर गोष्टी खूप अवघड होणार आहेत, हे लक्षात आलेलं असतं. आणि आता मात्र राजलक्ष्मी म्हणजेच मा भयानक चिडलेली असते. मा म्हणत असते, झालं ना तुझं आता, का तू विसरलायस, तुला विसर पडलाय. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो की नाही मा, कसं आहे त्या घरामध्ये माझी बायको राहते आणि तिच्या बाबतीत मला विचार करावाच लागणार आहे. मा म्हणत असते की कोण बायको, काय नाव लावते ती. सखी कान्हा महाडिक. जो कान्हा महाडिक अस्तित्वातच नाहीये, त्या कान्हा महाडिक बरोबर तिनं लग्न केलंय. तुझी ओळख काय आहे तुला माहिती आहे. कुठल्याही गोष्टीत अडकायची गरज नाही. आता मात्र कबीरला खूप राग येतो. तो चिडतो आणि म्हणतो, मा बाद झालं. जेव्हा सखीच्या सह्या घ्यायच्या होत्या तेव्हा तुमचं वागणं आणि आता तुमचं वागणं, कारण काही झालं तरीही सखीचं माझं लग्न झालेलं आहे. मी आत्ताच्या आत्ता तिथं जाणार आहे आणि सगळं सत्य तिला सांगणार आहे. तेव्हा मा म्हणत असते की एक गोष्ट चुकतोयस तू, कारण तुझ्या लक्षात आलेलं नाहीये, जर का तू कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे आणि तू तिला फसवलंय, ही गोष्ट जर लक्षात आली तर ती कायमचा तुझा धिक्कार करेल, तिरस्कार करेल. पण त्यापेक्षा तू जर तिच्या आयुष्यातून निघून गेलास, तू गायबच झाला, तर मात्र तिला तुझ्यासोबतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणींमुळं बळ येईल, त्या चांगल्या आठवणी तिच्याबरोबर राहतील, असं इकडे मा सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं सखी आणि तेजस्विनी दोघीही किचनमध्ये आहेत आणि त्या दोघींनीही स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. सखी आई आई म्हणत इकडे तेजस्विनीच्या मागे मागे फिरत असते. तेव्हा तेजस्विनी म्हणते, अगं काय हे, किती वेळ राहतेस तेच. तेव्हा ती म्हणते, इतके दिवस मी तर आसुसलेली होती ना आई म्हणण्यासाठी, मग तीच इच्छा माझी पूर्ण करून घेते मी, बाकी काही नाहीये, मला बरं वाटतं तुला आई म्हटल्यावर, असं म्हणत तिनं आई आई म्हणत असते. तेव्हा ती म्हणते, तुला माहिती आहे का, मला ना मोदकच नाही येत ग करता, म्हणजे मी प्रयत्न केला पण नाहीच जमत आहे मला. तेव्हा तेजस्विनी तिला सांगते, अरे बाळा का नाही जमणार, लहान असताना क्लेचा वापर करून तू बऱ्याच गोष्टी बनवायचीस की नाही, तशाच पद्धतीने आत्ताही करायचे आपल्याला, काहीच हरकत नाही आहे, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे, असं मा तिला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सखी म्हणत असते की म्हणजे, तेव्हा 2 पाऱ्या दिलेल्या असतात. सखीच्या हातात एक पारी दिली जाते आणि तिला सांगितलं जातं की याला आता आकार द्यायचा आहे. मग सखीला आई कशा पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने सखी आता सांगेल तसं करत असते. मग आता मोदकाला नाक सुद्धा काढायचं असतं, त्याच्यामध्ये चव भरला जातो. सखी म्हणते, हा तर नैवेद्य दाखवायचा आहे आणि आता हा चव जो आहे तो कशी चव घ्यायची त्याची. आई म्हणते, तसं नाही रे बाळा, चव घ्यायची, चव भरायचा म्हणजेच त्यामध्ये चव कशा पद्धतीने भरायला पाहिजे, तर चव म्हणजे नारळ आणि गुळाचे सारण म्हणजे चव असतो, असं ती सांगते.
तेव्हा मात्र इकडे सखी म्हणत असते, असं आहे का, मला कळलंच नाहीये चव म्हणजे काय ते. आणि दोघींनी सुरेख असा मोदक बनवलेला असतो. सखी म्हणते, हे बघ आई. तेव्हा आई म्हणते की हो, माझ्यापेक्षाही छान असा मोदक झालेला आहे. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की खरंच खूप छान पद्धतीने झालेला आहे हा मोदक. मग दोघीही बोलत असतात. तेव्हा सखी म्हणत असते, इतके दिवस आई आई म्हणण्यासाठी तर मी असुसलेली होती. मला ना खरंच कळत नाहीये, मला तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायच्यात. आणखी त्याचबरोबर मला सुखी संसाराचा कानमंत्र सुद्धा तुझ्याकडून हवा आहे. कारण मला कळत नाहीये, म्हणजे मला माझ्या बाबांचं आणि आईचं प्रेम मिळालंच नाही ना. बाबा तर लहान असतानाच गेले ना, आणि त्यानंतर तुझ्या बाबतीत हे सगळं झालं. मला कळलंच नाहीये की या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या होत्या. इकडे आजी म्हणत असते की बघ, विचार कर, तिला काही क्षण आनंदाचे आहेत, त्या आनंदाच्या क्षणामध्ये जगू द्यायचंय का सत्य समजल्यावर सगळं वेगळं होणार आहे. किरण म्हणत असतो की मा, आपण नंतर बोलूया का, आत्ता असंही उशीर झालाय. मा म्हणत असते की आता बाद झालं तुझं. कसं आहे, तिथं तुझी वाहवा सुरूच असेल, पण तुझं मेन टार्गेट होतं ते तू विसरलेलं आहे, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही आत्ता सगळ्या गोष्टी आपल्याला शांतपणे कराव्या लागणार आहेत. कारण इकडे एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही सखीला ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं तू ठरवलेलं आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत याचा विचार तू केलेला नाही, असं इकडे मा सांगत असतात. कबीर पण तेवढा चिडलेला असतो. तेव्हा किरण त्याला शांत करत असतो. किरण म्हणत असतो की शांत हो जरा तू, आपण बोलूया नंतर निवांत या सगळ्या गोष्टींवरती, असं म्हणत तो कबीरला शांत करतोय. पण कबीर मात्र म्हणत असतो की नाही, कधी होणार आहे हे सगळं, कारण जे सगळं झालेलं आहे ते विचित्र पद्धतीनं झालेलं आहे, एवढंच लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मा बोलत असतात. माचं म्हणणं असतं की नाही, ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यामध्ये काहीही झालं तरीही आपल्याला या गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे आता कानाने ठरवलेलं असतं, घरी आलं की सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत, आणि म्हणूनच कानाने आता घरी येऊन सगळ्यांसमोर सत्य सांगण्याचं ठरवलेलं आहे. जेव्हा कान्हा घरी आलेला असतो, सगळं जेवण तयार असतं, सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. कान्हा तिथे येतो आणि सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. आता मात्र कान्हाला प्रश्न पडतो की हे सगळेजण माझ्याकडे का पाहतायत असे, नक्की काय झाले, मी काही केलंय का, यांना माझ्याबद्दल काही कळलंय का, हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. जेव्हा कान्हा डायनिंग टेबलच्या जवळ येतो तेव्हा सगळेजण उठून उभे राहतात. म्हणजे जसं की सरकार आल्यानंतर उठून उभं राहायचं, तशा पद्धतीने सगळेजण उठून उभे राहिलेले असतात. आता मात्र सखी सगळ्यांकडे पाहत असते. कान्हा सगळ्यांकडे पाहतो आणि विचारू लागतो की काय झालंय, नक्की तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्ही असे का उभा राहिलेले आहात, असे इकडे कान्हा विचारू लागतो. तेव्हा मात्र सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात. कान्हालाही कळत नाही. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी आणि त्याचबरोबर घरातले सगळेजण आहेत. आणि इकडे मनस्विनी म्हणत असते की यांनी मला मोकळं सोडून खूप मोठी चूक केलेली आहे, याची शिक्षा यांना भोगायला लागणार आहे, असं म्हणत तिने एक तिरडी रचलेली आहे आणि त्या तिरडीवरती तिने सरळ सरळ सगळ्यांचे फोटो लावलेत आणि ती तिरडी पेटवत आहे. तिचं एकच म्हणणं आहे की काहीही झालं तरीही मी माझं काम हे योग्य पद्धतीनेच करणार आहे, असं तिने ठरवलेलं आहे. तर इकडे तिनं तिरडी पेटवलेली आहे. कानाला इकडे प्रश्न पडलाय की मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू, हे सगळं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कान्हा आणि सखी बाहेर फिरायला गेलेले असतात. आणि तेव्हा मात्र सखी म्हणते की मला माहीत नाहीये मगापासून ते लोक माझ्याकडे का बघतायत ते, पण मला कळत नाहीये की काहीतरी अर्थ आहे, जर तू पैसे देऊन ये, मी बघते त्यांना, असं इकडे कान्हा सखीने सांगितलेलं असतं. आणि मग मात्र कान्हा म्हणतो की चालेल. आता कान्हाने चालेल असं सांगितल्यामुळं आता सगळेजण इकडे पाहत असतात. आणि मग मात्र इकडे कान्हा येतो आणि शोधाशोध करू लागतो. इकडे जी गोष्ट चिता पेटवलेली होती, तिरडी पेटवलेली होती, त्या तिरडीवरची राख हिने घेतलेली आहे आणि स्वतःच्या मस्तकावर लावलेली आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा मनस्विनीने तेजस्विनीला किडनॅप केले, एका खुर्चीला बांधून ठेवलेलं आहे आणि तिला मारायला सुरुवात करत असते. कारण तिने ठरवलेलं आहे की रक्त आणि रंग यांचा जो रंग आहे तो एकसारखाच दिसत आहे, त्यामुळं हा लपंडाव चालू राहू शकतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.